तर गौर कामत संघाने डोनेवाडी येथे अतिशय दिमागदार कामगिरी केली होती आणि चॅम्पियन ठरले होते. इथे मात्र तो सूर त्यांना गवसला नाही पहिल्या दिवसात. आज पुन्हा एकदा रीएंट्री मिळाले आणि तेवढाच तगडा संघ साळोख आमचे छोटे बंधू सागर पवार, त्यानंतर आमचे परम मित्र विजय वागचौरे यांचे सुपुत्र मिलिंद, त्यानंतर एक शिस्तबद्ध खेळाडू योगेश यांचा हा संघ गेल्या 2 वर्ष अतिशय जबरदस्त कामगिरी करणारा साळोख डी गावदेवी या संघाला मात्र अतिशय रोमहर्षक सामन्यात पराभूत व्हावं लागलं. निश्चितच खेळ आहे, त्यामुळे या मागील चुकांपासून आपण शिकायचं आहे. माझा हे डोनेवाडी वायसीसी संघ गेल्या 2 वर्ष अजिबात खेळला नाही. इथे सुरुवात केली, पुन्हा एकदा आज रीएंट्री मिळालेली आहे आणि या सामन्यासाठी पंचांची भूमिका पार पाडायची आहे. अरुणदादा पंच, सामना 3 षटकांचा असेल आणि या सामन्यांचा आस्वाद आपण घेताय केटीसी लाईव्ह इव्हेंट्स आमचे अजिंक्य पवार आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. नेहमीच आदिवासी क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचं कार्य जर कोणी केले असेल, आदिवासी क्रिकेटपटूंना प्रसिद्ध करण्याचं एक कार्य जर कोणी केले असेल, तर मी खरोखर केटीसी लाईव्ह इव्हेंट्स खूप खूप आभार मानतो. नेहमीच ज्या काही आदिवासी मोठ्या स्पर्धा होतात त्या स्पर्धेसाठी या केटीसी लाईव्ह इव्हेंट्सनी मात्र खूप मोठं कार्य आमच्या माध्यमातून केलेलं आहे. तर मी निश्चितच अजिंक्य पवार आणि आमची जी टीम आहे त्या सर्वांचे इथे खूप खूप आभार मानतो. निवळ क्रिकेटच नाही तर केटीसी लाईव्ह इव्हेंट्स अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये आमच्या सोबत आहे. अजिंक्य आणि त्याच्या सहकार्याने नेहमीच अडचणीच्या काळामध्ये, मग ते आरोग्यविषयक अडचण असो, शैक्षणिक विद्यार्थ्यांच्या बाबतीतली अडचण असो, इतर सामाजिक अडचण असो, त्या अडचणीमध्ये फुल नाही फुलाची पाकळी या केटीसी लाईव्ह इव्हेंट्सनी नेहमीच मदत केलेली आहे. तर अशा पद्धतीत आपण पाहिलं तर गेले 3-4 वर्षांचा आमचा हा ऋणानुबंध असाच शेवटपर्यंत एकत्रित राहील आणि या केटीसी लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून अनेक स्पर्धा कव्हर केल्या जातील आणि आपल्या आदिवासी क्रिकेटपटूंचं कौशल्य जे आहे ते पूर्ण जगाला दाखवण्याची कामगिरी मात्र केटीसी लाईव्ह इव्हेंट आणि त्यांची पूर्ण टीम करेल अशी मी ग्वाही देतो. वळतोय सामन्याकडे. सामना दुसऱ्या फेरीतील पहिला सामना रंगतोय. अजूनही पहिल्या फेरीतील 2 सामने बाकी आहेत. डोनेवाडी बनाम मनोज झोरे यांचा वरणे एक मैत्रीपूर्ण लढत होईल. त्यानंतर आमचे छोटे बंधू आनंद यांचा वाकस संघ भिडेल तो संजय नगर संघासोबत. त्यामुळे आजचे सामने जर आपण पाहिले तर फलंदाजीसाठी प्रवीण आणि धनंजय ही जोडगोळी आपण पाहतोय. यस, आमचे छोटे बंधू मनोज झोरे यांचं इथे आगमन झालंय. या सामन्यानंतर निश्चितच एक मैत्रीपूर्ण लढत होईल वरणे बनाम वायसीसी डोनेवाडी. दोन्ही संघ आपल्या प्रमुख खेळाडूंसहित खेळताना दिसतील. पाहूया. यावेळेला मात्र सलामीची जोडी जाते. धनंजय आणि प्रवीण. स्ट्रायकर फलंदाज धनंजय, नॉन स्ट्रायकर फलंदाज प्रवीण. आणि निश्चितच काही टेक्निकल तांत्रिक बाबी समजवताना कॅमेरामॅन धनंजय यांना निशांत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज गणेश. स्ट्रायकर फलंदाज धनंजय, नॉन स्ट्रायकर फलंदाज प्रवीण. पहिलाच चेंडू टाकताना मात्र आपली धावगती जी आहे, आपला जो रनअप आहे तो रनअप चुकले तिथे, ते म्हणजे गणेश वाघमारे.
कर्जत प्रीमियर लीग असो, कर्जत खालापूर प्रीमियर लीग असो, आदिवासी रायगड प्रीमियर लीग असो, या स्पर्धा गाजवणारा असा हा एक आदिवासी अनमोल हिरा आपण पाहतोय. यावेळेला ब्लॉक मध्ये टाकलेला चेंडू, कोणती धाव नाही. क्रिकेटमधील ब्रह्मास्त्राचा मारा करताना मात्र पाहतोय आपण गणेश वाघमारे याला. या संघाचं वैशिष्ट्य म्हणजे आपण पाहिलं तर विलास आणि गणेश या दोन अनुभवी खेळाडूंचा अनुभव सोडला तर नवीन खेळाडूंसहित निश्चितच एक चांगली संघ बांधणी वंजारवाडी संघाकडून आपण पाहतोय. सामोरे जाईल तेवढाच नौखा संघ गौर कामत, ज्या संघाने डोनेवाडी येथे चॅम्पियन पदक पटकावलं होतं. यावेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे बादची अपील, निर्धाव चेंडू. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, निश्चितच स्निकोमीटर ची इथे आपल्याकडे पाहिलं तर तांत्रिक गोष्ट उपलब्ध नाही, परंतु खूप उत्साह होता, कॉन्फिडंट होता, आत्मविश्वास होता गोलंदाजाला की फलंदाजाने एज घेतले. निश्चितच आपण पाहिलं तर पुन्हा एकदा बॅक टू बॅक तिसरा निर्धाव चेंडू जाणार का गणेश वाघमारे. यावेळेला वाईड लाईनच्या बाहेर जाणारा चेंडू, वाईडिश. रिव्ह्यू रिव्ह्यू फक्त पंचांसाठी वाईडचा. ठीक आहे कॅमेरामॅन, आपण आपली कामगिरी करायची आहे. हो, फलंदाज ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर आहे, त्यामुळे पुढील जो डिसिजन असेल तो पंचांच्या बाबतीत असेल. ठीक आहे, वैध डिलिव्हरी आहे. ऑफ स्टंप सोडून फलंदाज थोडा बाहेर खेळत होता. कॅमेरामॅन ची योग्य कामगिरी आपण पाहतोय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक तिसरा निर्धाव चेंडू. या वेळेला मात्र चांगला फटका, चेंडू जाईल वन बाउंड, चौकार. अजित मात्र चुकतोय. यावेळेला सुर्ग बसतोय. चौथ्या चेंडूवर धाव येते, 4 धावांनी खातं येतंय. लॉंग ऑफ रिझन मध्ये अजितला काही चेंडू कलेक्ट करता आला नाही. चेंडू गेलाय 4 धावांसाठी आणि इथे मात्र गणेश पहिला धावा मोजतो आपल्या संघासाठी. खात्यात भर पडते धनंजयाच्या आणि गोरकामत संघ 4 धावांनी खातं खोलतोय. यावेळेला झेल टिपला जातोय. बॅक टू पवेलियन. धनंजयला विशेष कामगिरी करता आली नाही. एक मागील सामन्याचा सामनावीर परततोय इथे तंबूमध्ये. 5 चेंडू नंतर धावफलक 1/4. ज्ञानेश्वर, धनंजय याची जागा भरून काढण्याची फलंदाज ज्ञानेश्वर. आज आपण खूप मोठे मोठे षटकार कदाचित पाहायला मिळतील आमचे परममित्र नंदू यांच्या बॅटमधून. त्यांना विनंती असेल की छोटी छोटी मुलं आहेत डोनेवाडीची, थोडं जपून फलंदाजी करावी त्यांनी. मनोज झोरे सोबत प्लॅनिंग मधून आलेत ते. तर मैत्रीपूर्ण लढत नेहमीच आम्ही म्हटलं तर चांगल्या मैत्रीपूर्ण लढती होतात. टफ लढती नेहमी झालेल्या आहेत वरणे आणि डोनेवाडी संघामध्ये. तीच काया इथे पुन्हा एकदा साबित केली जाणार का. 2 धावा सहजरित्या पूर्ण. 2 षटकांचा 1 षटकांचा खेळ संपतो. एका षटकानंतर पॉवर प्लेचं षटक काय हाताळलं जात आहे. धावफलक 1 बाद, मात्र 6 धावा. सामना 3 षटकांचा असेल.
हॅलो, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दिनेश. याला आपण पाहिलं तर यस, आपण पाहिलं तर दुसरे षटक हाताळताना यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, 2 धावा चोरणार का, मात्र वेळीच रोखले. ज्ञानेश्वर सुद्धा एक मोठा खेळाडू, गोरकामत संघासाठी अनेक मोक्याच्या क्षणी स्फोटक खेळी त्यांच्या बॅटमधून आलेली आहे. एका षटकात 17-18 धावांची गरज असताना मोठा फटका नेहमीच खेळला जातो आणि असे अनेक सामने या फलंदाजाने जिंकून दिलेत. इथे मात्र थोडीशी गरज वेगळी संघासाठी. मात्र 7 धावा झाल्यात, चांगल्या चेंडूला सन्मान द्यावा लागेल. पुन्हा एकदा चांगला फटका, थोडस अजित याच्यासाठी, परंतु 2 धावा. अजय आणि अजित पाहिलं आपण तर आउटफील्ड थोडीशी खराब. अरुणदादा बागचौरे आणि त्यांच्या टीमनी खूप मेहनत घेऊन या मैदानाची रचना, गोरकामत ग्रामस्थ यांचं हे मैदान नेहमीच खेळासाठी उपलब्ध करून दिलं जातं. आयोजकांच्या वतीने त्यांचं सुद्धा मी आभार व्यक्त करतो. 2 धावा आल्यात. यावेळेला सोपाजेल आणि एक मोठा खेळाडू विलास वाघमारे, सर्वात अनुभवी खेळाडू, कोणतीही चुकी करत नाही, सहजरित्या झेल टिपलं जाते. 4थ्या क्रमांकावर बढती दिली जाते राकेश याला. डोनेवाडी येथे जो गोरकामत संघ चॅम्पियन ठरला होता तिथे मात्र या खेळाडूंनी काही बहारदार खेळी केली होती. 3 चेंडू 8 धावांची गरज असताना उत्तुंग षटकार लगावला गेला होता आणि आपल्या संघासाठी निर्णायक विजय प्राप्त केला होता तो राकेश, आणि तोच राकेश इथे फलंदाजीसाठी जातोय. अजूनही प्रवीण सारखा मोठा फलंदाज उपस्थित आहे. कारण गोलंदाजी जर पाहिली आपण गोरकामत संघाची तर सुमित, प्रवीण आणि धनंजय जबरदस्त गोलंदाज आहेत. नवीन दमाची ही तिकडी आपण पाहतोय, परंतु किमान या मैदानावर धावा चेस होतात. आजचा दिवस आपण पाहिलं तर आज धावा चेस होत नाहीत. पहिल्या दोन्ही सामन्यात धावा चेस झाल्या नाहीत. हा 3रा सामना आहे आजच्या दिवसातील, परंतु तरी एक गोलंदाजांसाठी थोडंसं पाहिलं आपण तर 3 षटकात 27-28 किंवा 30 धावा ह्या झटपट क्रिकेटमध्ये पुरेशा ठरत नाहीत, परंतु त्या असणं खूप गरजेचं आहे. कुठेतरी एक लढत देण्यासाठी पुरेसा स्कोर. पुन्हा एकदा चेंडू थोडासा स्लोवर आर्म केला जाते, आपल्या बोटांची जादू दाखवली जाते दिनेश वाघमारे यांच्या माध्यमातून. गणेश यांचे बंधू दिनेश यावेळेला गोलंदाजी मार्कवर, लेग स्पिन, आउट स्विंग, इन स्विंग करण्यामध्ये माहीर, आपला गोलंदाजीचं कौशल्य दाखवताना दिनेश दिसतोय. कर्जत प्रीमियर लीग आणि कर्जत खालापूर प्रीमियर लीग मध्ये खेळताना पाहणार आहोत आपण याला. यावेळेला फटका फसलाय, फटका चांगला हिट झाला नाही, परंतु एकच धाव मिळेल. खराब चेंडू होता, फुल टॉस चेंडू होता, फटका फसला होता, परंतु एकच धाव मिळते. नशीब मात्र आज बलवत्तर दिसतंय वंजारवाडी संघाच्या. या मैदानात वैशिष्ट्य आहे वंजारवाडी संघाचं, हे मैदान त्यांच्यासाठी नेहमीच नशिबाचं राहिलं आहे. त्यामुळे या मैदानावर असे बरेच सामने त्यांनी आपण पाहिले तर कमी धावसंख्येचे जिंकले आहेत. जबरदस्त गोलंदाजी, हा मोठा फटका आणि झेल सोडला आणि षटकार गेलाय. झेल, यस. या षटकाराने मात्र आपण पाहतोय संघाचा धावफलक जाऊन पोहोचलाय 16च्या घरात. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, मात्र 10 धावा झाल्या होत्या.
एका वेळेला आपण पाहिलं तर नशीब फिदा होतं वंजारवाडी संघावर, परंतु त्या क्षणाला अजय मात्र सोपा झेल सोडतोय. यस, प्रतीक याने मगाशी 6 चेंडू 4 धावा डिफेंड केल्या होत्या. क्या बात आहे, बाद. यस, पंचांच्या निर्णयाचा आदर राखावा आपण. चला, नवीन फलंदाज गोरकामत संघ. रोशन. सर्व नवीन दमाचे खेळाडू आहेत. एक आमचे जावळे ज्ञानेश्वर सोडले तर नवीन खेळाडूंसाठी बांधणी केलेला हा संघ दर्जेदार कामगिरी करतोय. सीझनची सुरुवात उत्कृष्ट झाली होती. प्रत्येक मॅच मध्ये, प्रत्येक टुर्नामेंट मध्ये तुम्ही जिंकाल. आता रोशन गेलाय फलंदाजीसाठी. याची शाश्वती असणं खूप कमी आहे, परंतु आपला योग्य खेळ, क्रिकेट प्रती असणारी आपली निष्ठा ही राखणं खूप गरजेचं आहे. हे षटक संपल्यानंतर लगेच तातडीने डोनेवाडी संघाचे कर्णधार जयेश वाघमारे आणि वर्णे संघाने आपला कर्णधार पाठवून नाणेफेक करून घ्यायची आहे. पुन्हा एकदा बाद, पुन्हा एकदा बॅट टच घेतोय. प्रवीण सारखा खंदा फलंदाज नॉन स्ट्रायकर एंडला असताना मला वाटतं चुकी होते. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होते, परंतु आपण एक धाव काढून त्याला जर दिली तर कुठेतरी प्रवीण विचार करत असेल की तो षटकार जर मी लगावला नसता, एक धाव घेतली असती. यस, वर्णाई चषक आपण पाहणार आहोत 12 डिसेंबर ते 15 डिसेंबर. अतिशय दिमागदार आयोजन असतं मनोज झोरे यांचं आणि टीमचं. ज्या कोणाला प्रवेश नोंदवायचा असेल, मनोज झोरे आणि त्यांची टीम इथे उपस्थित आहेत. संपर्क आपण मनोज झोरे यांच्या सोबत करू शकता. व्हॉट्सअपसाठी आपण जाहिरात दिलेलीच आहे, परंतु जे संघ ऍडव्हान्स देतील त्या संघाचा प्रवेश अगोदर निश्चित केला जाईल. क्या बात आहे, स्टेट ऑन द ग्राउंड, माइटी हिट. क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा हा फटका येतोय किरण याच्या बॅटमधून. चांगला उंचपुरा असा खेळाडू किरण, नौखा खेळाडू, परंतु मला वाटतं खूप जबरदस्त खेळाडू आहे. गोलंदाजी तर एवढी जबरदस्त आहे त्याच्या माध्यमातून, परंतु सध्या गोरकामत संघाकडे गोलंदाज खूप चांगले आहे, त्यामुळे गोलंदाजीचा भार कमी झालाय. षटकार लगावला जातोय. अद्याप 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. प्रतीकला हाणला जातो एक षटकार. यावेळेला चेंडू आउटसाइड, आउटस्विंग होतोय. यावेळेला पुन्हा एकदा चांगला फटका. धाव फलकावर एक फायटिंग स्कोर उपलब्ध झालेला आहे. धावा झाल्यात 23. या शेवटच्या चेंडूवर एक षटकार आला तर धाव फलक जाऊन पोहोचेल, परंतु फायटिंग स्कोर आहे. कारण पहिल्या सामन्यात आपण पाहिलं तर मात्र 22 धावा केल्यानंतर सुद्धा त्या डिफेंड झाल्या होत्या. मनोज, सर्व सामने आपण आजचे पाहिले तर साळोख संघाला सुद्धा एका चेंडू 2 धावांची गरज होती, पराभूत झाले. वेनगाव संघाला एका षटकात 4 धावांची गरज होती, पराभूत झाले. आजचा तिसरा सामना, षटक संपलं, 24 धावांची गरज वंजारवाडी संघाला. अरुणदादा वागचौर यांना विनंती असेल, एक पंच आपण घ्यायचं. सामना असेल आता डोनेवाडी संघाचा. रवी वाघमारे यांना थोडा आराम द्या आपण. मी आमंत्रित करतो वर्णे संघाचा कर्णधार आणि YCC डोनेवाडी संघाचा कर्णधार दोन्ही कॅप्टन्सना विनंती असेल, आपण समोर नाणेफेकीसाठी यायचं आहे. पहिल्या फेरीतील सामना आहे, त्यामुळे सामना 4 षटकांचा होईल. दुसऱ्या फेरीतील सामने 3 षटकांचे असतील, याची नोंद घ्यायची आहे.
तर मनोज झोरे यांना विनंती असेल आपला कॅप्टन आपण पाठवून द्यायचा आहे. वरणे डोनेवाडी संघाला विनंती असेल आपला कर्णधार आपण पाठवून द्यायचा आहे. मंगेश जाधव पंचांच्या भूमिकेसाठी आपण जायचं आहे. आणि या सामन्याचा नाणेफेकीचा कौल वर्णे संघाचे कर्णधार आमचे परम मित्र सध्या नाव विसरलो मी त्यांचं दिसतायत मला अतिशय चकाचक पद्धतीत आलेत. मला वाटतंय कुठेतरी यशवंत आहेत वाटतं ते. मी पुन्हा एकदा विनंती करतो नाणेफेकीचा कौल करतील डोनेवाडी बनाम वर्णे आमचे परम मित्र यशवंत. कर्णधार पदाची धुरा सांभाळताना डोनेवाडी संघासाठी जयेश वाघमारे. गोलंदाजी मार्कट गोलंदाज प्रवीण. नाणेफेकीचा कौल डोनेवाडी संघाने जिंकलेला आहे. सामना 4 षटकांचा असेल. चोवीस धावांची गरज. येणार 18 चेंडू 24 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रवीण. एका वेगळ्या रणनीतीने आपण पाहतोय कदाचित सुमित यांच्यासाठी षटक मागे ठेवलं जाते. प्रवीण हा क्लासिकल फटका आपण पाहतोय. इथे गणेश वाघमारे कोणती रिस्क घेणार नाही कारण आपण पाहिलं तर तंत्रशुद्ध फलंदाज आहे गणेश वाघमारे. कव्हर रिजन मध्ये खूप चांगले फटके येतात त्यांच्या बॅट मधून. आपण पाहिलं तर पुन्हा एकदा या वेळेला झेल होणार का, झेल पर्यंत पोहोचणार का आणि झेल सुटला जातोय. झेल टिपणं गरजेचं होतं. थोडा कठीण झेल होता कारण फलंदाजाला 38 सर्कल सोडून धावत जायचं होतं परंतु चेंडूने उंची खूप घेतली होती. जजमेंट थोडंसं चुकलं क्षेत्ररक्षकाचं आणि हा झेल आपण सोडताना पाहतोय. काल सुद्धा आपण पाहिलं डे नाईट रायगड प्रीमियर लीग मध्ये 6 चेंडू 1 धावा डिफेंड केल्या आणि सामना सुपर ओव्हर पर्यंत पोहोचवला. काय सामने आपण वाचलं. या वेळेला चांगला फटका आणि चेंडूने मात्र निश्चितच काही म्हणजे चुकीच नव्हती क्षेत्ररक्षकाची परंतु आउटफील्ड थोडस खराब आपण पाहिलं तर त्यामुळे चेंडूने दिशा बदलली आणि इथे मात्र क्षेत्ररक्षक काही धावा वाचवण्याचा प्रयत्न करत होता परंतु तो प्रयत्न फसला. चेंडू गेला 4 धावांसाठी. 3 चेंडू नंतर धावफलकार धावा 8. आपल्या मेरिटवर खेळतोय. फटके अतिशय सुरेख पाहिलेत आपण. क्षेत्ररक्षणाची रचना पाहिली जाते. पुन्हा चांगला फटका परंतु या वेळेला मात्र सुरेख क्षेत्ररक्षण. 1 धाव मिळेल.
थांबा 2 मिनिटं. पाणी घ्या फक्त आणि तोंडावर मारा, प्यायला नका देऊ लगेच. आपण पाहिलं तर धावफलकावर धाबा 9, 24 धाबांची गरज आहे आणि चांगले 2 चेंडू टाकले गेलेत. यस, आपण पाहिलं तर सुमितचं षटक खूप निर्णायक ठरणार आहे वंजारवाडी संघ, कारण एक मातब्बर गोलंदाज आहे. 3-4 धाबा सुद्धा हा गोलंदाज डिफेंड करू शकतो. येणारे 12 चेंडू आणि 15 धाबांची गरज. डोनेवाडी संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. येणारे 12 चेंडू 15 धावांची गरज. आपण पाहिलं तर पहिले दोन्ही सामने डिफेंड करताना खूप अडचणीत सापडलाय चेसिंग करणारा संघ. गोलंदाजी मार्कोल, गोलंदाज सुमित. इथे मात्र सुरेख चेंडू, वाईड शब्द लाईनचा पुरेपूर वापर करणारा गोलंदाज. आपली लाईन अजिबात सोडत नाही. आता कुठे त्याच्या क्रिकेटिंग करिअरला सुरुवात. आमचे परममित्र संजय वाघमारे यांचे सुपुत्र. खूप एक काळ गाजवला संजय वाघमारे यांनी सुद्धा गोरकामत संघासाठी. यावेळेला तुमच्या बाहेर जाणारा चेंडू.
यस, चेंडूला अटेम्प्ट केलं नाही, त्यामुळे निश्चितच अरुणदादा बागचौरे यांचा निर्णय चांगला मानावा लागेल. चेंडूला अटेम्प्ट जर फलंदाजांनी केलं असतं तर निश्चितच थोडा विचार करावा लागला असता. परंतु आपण पाहिलं तर पुन्हा एकदा सज्ज यावेळेला खूप फंदाल, खूप शफल सुद्धा फलंदाज आपण पाहिलं तर ही हल्लीच्या क्रिकेटमध्ये झालेली एक सुरुवात आपण पाहतोय. शफल, एक्स्ट्रा शफल झालेला फलंदाज, त्यामुळे चाणाक्ष पंच सुद्धा तेवढे जाणतायत की हा चेंडू मारण्यासारखा होता फलंदाजाला. वाईड बॉल म्हणजे चेंडू पर्यंत बॅटच पोहोचत नाही इथपर्यंत आपण पाहिलं तर. स्टेट ऑन द ग्राउंड फटका आणि चांगला 2 धावा मात्र मिळतील. मी सांगितलं कारण सुमित याचे षटक आहे ते निर्णायक षटक आहे. अडचणीत सापडेल वंजारवाडी संघ विशेष तर तो या षटकामध्ये. दुसरे षटक, शेवटचे षटक कदाचित धनंजय हाताळेल कारण किरण याच्याकडे गोलंदाज म्हणून ती प्रतिभा आहे, परंतु विशेष काही कामगिरी त्याला करता आली नाही. क्या बात आहे, बिटवीन द गॅप खेळलाय आणि चेंडू अडवला गेलाय. क्षेत्ररक्षण चांगलं, 2 धाबा, 14 धाबा. येणारे 8 चेंडू, अद्यापही 10 धाबांची गरज. काय सामना रोमहर्षक चालू आहे. विघ्नेश वाघमारे यांना टेन्शन मध्ये पाहतो आपण, सर्वात जास्त टेन्शन, कारण दादासाहेब खेळतायत तिथे परंतु टेन्शन मध्ये दिसताय त्यांचा चेहरा. पुन्हा एकदा सुपर डिलिव्हरी, वाईडिश लाईन, कव्हर मध्ये खेळण्याचा प्रयत्न. मला वाटतं एक्स्ट्रा डिफेन्सिव्ह खेळतायत गणेश वाघमारे. मनोज जरी आपण विचार केला तर जास्त डिफेन्सिव्ह खेळताना, परंतु आक्रमण हा बचावाचा सर्वात सोपा मार्ग आहे, आक्रमण करणं. आणि ते आक्रमण केलं, फटका फसला, झेल टिपणं गरजेचं आहे. काय करतोय राकेशला धावणं खूप गरजेचं होतं. राकेशने धावणं खूप गरजेचं होतं. एक्स्ट्रा आपण पाहिलं तर कॉलिंग चुकीची झाली. खूप सुरुवातीला कॉलिंग झालं नाही, नंतर प्रवीण धावला. अगोदरच एकमेकांनी कोणीतरी कॉलिंग केलं असतं, प्रवीण तू धाव, राकेश तू धाव, तर ह्या 4 धाव आणि गणेश वाघमारे सारखा फलंदाज बाद झाला असता. 6 चेंडू 6 धावांची गरज. सामन्यामध्ये काय खूप रंगत आणली होती सुमित याने. कॅच आपण पाहिली तर उजव्या बाजूला राकेशचा आहे, म्हणजे त्याची मजबूत फळी आहे ती. डाव्या हातावर प्रवीण साठी होता हा झेल. डाव्या हाताला धावत जाऊन चेंडू जज करणं थोडस कठीण. धनंजय, 6 चेंडू 6 धावांची गरज. 6 चेंडू 6 धावांची गरज. यस, सुपर ओव्हर ठेवले. आयोजकांनी याची नोंद घ्यायची. आता मात्र विघ्नेश दिलखुलास असलेत. 6 चेंडू 6 धावांची गरज. मोठा षटकार होणार का? क्या बात आहे, सुरेख चेंडू, जबरदस्त स्लोअर ऑन डिलिव्हरी. एका फटक्याचा खेळ असणार आहे तो विलास वाघमारे यांच्यासाठी, परंतु जर त्यांना बाद केलं, नॉनस्ट्रायकर एंडला जर का ठेवलं गेलं गणेश वाघमारे यांना, तर मात्र निश्चितच काय सामना आपण पाहतोय. वारंवार इथे आपण पाहिलं तर जबरदस्त पाच चेंडू 6 धाबा. येणारे 5 चेंडू 6 धावांची गरज. विलास वाघमारे 10 हिटर, मोठा फलंदाज. फटका चुकला, एकच धाव मिळेल मला वाटत नाही, कारण रन बिटवीन द विकेट मध्ये विलास वाघमारे कच्चे मानले जातात.
फेकी थोडी जलद करणं गरजेचं होतं. विलास वाघमारे रनिंग बिटवीन द विकेट मध्ये थोडे कमजोर. 4 चेंडू 4 धावांची गरज. प्रत्येक चेंडू गणिक सामन्यामध्ये रंगत निर्माण होते. प्रत्येक चेंडू गणिक. पुन्हा एकदा 4 चेंडू 4 धावांची गरज. छोटा चेंडू खराब चेंडू. विजयी फटका. विलास याच्यासाठी हा खराब चेंडू होता.